आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मीरा रोडवर झालेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. याच वेळी बोलताना राज ठाकरेंनी अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा दिलाय. महाराष्ट्रात राहताय, शांततेत राहा, मराठी शिका, मस्ती कराल तर महाराष्ट्राचा दणका बसणारच, असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलाय. तो दुबे, तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. मुंबईच्या समुद्रात बुडवून बुडवून मारू, राज ठाकरेंचा भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं. राज ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट करत मी त्यांना हिंदी शिकवली असा मिश्किल प्रश्न उपस्थित करून लगावला टोला. सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा. तर ठाकरे ब्रँड म्हणजे मराठी माणसाची, हिंदू अस्मितेची ओळख, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा. यांना पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नसल्याचंही ठणकावलं. भाजपला स्वप्नातही वाटलं नसेल एवढ्या जागा मिळतील, उद्धव ठाकरेंचा निशाणा. तर शिंदेंना 50हून अधिक जागा मिळाल्या, हा जादूटोणा आहे की काय, उद्धव ठाकरेंचा टोला. हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकमधील संबंधित पंचतारांकित हॉटेलची 3 रूम तपास यंत्रणांकडून सील. हनी ट्रॅप प्रकरणी चौकशीसाठी तपास यंत्रणा नाशिकमध्ये तळ ठोकून. बच्चू कडू येत्या 24 जुलैला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार. कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा. नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्रावर आता राज्य शासनाचं नियंत्रण. एकूण 13 केंद्रांवर समितीची स्थापना. कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. मतकुणकीत शेतकऱ्यांनी 3ऱ्या दिवशीही शक्तीपीठ महामार्गाची मोजणी पाडली बंद. मेट्रोच्या धर्तीवर लोकल रेल्वे सेवा लवकरच एसी होणार. तर तिकीट दरांमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही. रेल्वे मंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याची फडणवीसांची माहिती.